नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। धर्मराजा के संस्थापक अध्यक्ष हुआ माजी नगर सेवक नीलेश चौधरी जी का जन्मदिन केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। बता दें, नीलेश चौधरी जी को जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए सुबह से लेकर देर रात तक इनके नात, रिश्तेदार, मित्र, परिवार व कई पार्टियों के नेताओं का तांता लगा रहा। सभी ने सौल पुष्पगुच्छ व भेंट वस्तु देकर जन्मदिन की शुभकामनाएं दी। नीलेश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे कार्य आहे धर्मराजा ग्रुप तर्फे ते सगळीकडे चांगलं कार्य चालू आहे आणि असंच त्यांचं कार्य चालू राहावं, लोकांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहावं आणि त्यांची काही स्वप्न असतील ते ईश्वराला प्रार्थना करतो ती स्वप्न पूर्ण व्हावी। कारण का तो पण लोकांसाठी धावून जातो, जसं माझ्यासाठी 3 वेळा तो धावून आला, यावेळेस अजून जोरात होता। म्हणजे एवढा मित्राला मित्र जाणणारा नीलेश चौधरी आहे म्हणून त्याची पण काय मला एक माझी पण इच्छा आहे त्याची स्वप्न असतील ती पूर्ण व्हावी। परत एकदा नीलेश चौधरींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज धर्मराजा नीलेश चौधरी आणि माझे मोठे बंधू यांना माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे आणि समस्त धर्मराजा ग्रुप तर्फे यांना खूप खूप शुभेच्छा। मी आई एकवीरा आई तुळजा भवानी, आई वराल देवी यांच्या नतमस्तक होऊन माझ्या दादाला उदंड आयुष्य देव हे त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते। आज त्यांचा जो काम आहे, आज तुम्ही माध्यमांनी बघितलं असेल का भिवंडीमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यांचे बॅनर लागलेले आहेत। ही त्यांची एक नावाची ओळख झालेली आहे धर्मराजा। असे ते गोर गरीब जनतेचे तुम्ही जर मागच्या वेळेस बघितलं असेल लॉकडाऊनच्या वेळेस का त्यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक गोर गरिबासाठी ते धावलेले होते। अशा माझ्या भावाला उदंड आयुष्य देव आई एकवीरा हीच मी तिच्या चरणी प्रार्थना करते। आज सन्माननीय नीलेश चौधरी साहेब नगरसेवक यांचा आज जो वाढदिवस आहे त्यांच्या पाठीमागे एक नेहमी वाक्य मी बघत असतो, धर्मराजा। आयुष्यामध्ये ह्या व्यक्तीने लोकांची कामं करताना आपलं आयुष्य वेचलेलं आहे आणि म्हणून आज धर्मराजा म्हणून ही त्यांना जी उपाधी दिलेली ही लोकांनी दिलेली आहे। धर्मसेवक धर्मराजा आपल्या प्रजेचं समाजाचं काम करत असताना यांना ती पदवी मिळालेली आहे आणि ही पदवी सर्वांना मिळत नाही। ते खरोखर धर्मराजासारखे महान आहेत, चांगलं व्यक्तिमत्व आहे। त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारं चांगलं समाजकार्य करण्याची ईश्वर खूप शक्ती देवो अशी मी त्यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभेच्छा देतोय। धन्यवाद। आमचे मोठे बंधू व धर्मराजा सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री नीलेश हरचंद चौधरी यांना प्रथमतः माझ्या व माझ्या या संस्थेच्या तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो। मा वराल देवी त्यांना दीर्घ आयुष्य दे, निरोगी आयुष्य द्यावे ही प्रार्थना करतो। या माणसाबद्दल बोलताना मी एवढंच सांगेल की आज पूर्ण भिवंडीने त्यांचा कोरोना काळातला काम बघितला, त्यानंतर भिवंडीतले विविध विकास कामांची जी धडाका त्यांनी त्यांच्या या 23 नंबर वार्ड मध्ये बघितला। सोबतच त्यांनी 22 नंबर वार्ड हे आपला वार्ड समजून तिथे पण जे बनेल त्या म्हणजे प्रयत्न करून तिथे ते व्यवस्था करत असतात। तर अशा माणसाला आम्ही या भविष्यामध्ये कुठल्या महापालिकेमध्ये असो किंवा कोणत्याही एक चांगल्या पदावर आम्ही बघायची एक इच्छा व्यक्त करतो व अशीच देवाचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचे मनातले सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या याच्यासाठी आम्ही प्रार्थना करू। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।